नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लांडग्याची गोष्ट. एकदा एका गावाजवळ डोंगरावर एक मेंढपाळ मुलगा राहायचा. त्याचं नाव गणू. तो रोज मेंढरांचा कळप घेऊन डोंगरावर जायचा आणि मेंढरे राखायचा. एक दिवस त्याला खूप कंटाळा आला. तो स्वतःला आणि गावकऱ्यांना मजा करायची म्हणून मोठ्याने ओरडला, "लांडगा आला रे, लांडगा आला, मदत करा, लांडगा मेंढरे खातोय, मदत करा रे, लांडगा आला रे." गावकरी ऐकून काठी विळे घेऊन धावत आले, पण तिथे लांडगा काही नव्हता. गणू हसत म्हणाला, "अरे, मी फक्त मजा केली." गावकरी रागावले आणि परत गेले. त्यानंतर त्याने सर्व मेंढ्यांसोबत तो हळूहळू घराकडे निघाला. त्याने मेंढरं दारात बांधली व तो घरामध्ये जाऊन झोपला. नंतर तो सकाळी उठला, मेंढरे सोडली आणि मेंढरे चारण्यासाठी जंगलात निघाला. जंगलात गेल्यानंतर त्याने परत मेंढरे चारण्यासाठी सोडली व त्याला बोर होऊ लागले आणि परत तो मोठ्याने ओरडू लागला, "लांडगा आला रे, आला." गावकरी पुन्हा धावले, पण पुन्हा लांडगा नव्हता. गणू पुन्हा हसला. गावकरी आणखी रागावले आणि म्हणाले, "हे खोडकर मुलगा पुन्हा खोटं बोलतोय." एक दिवस खरंच लांडगा आला. तो मेंढरांवर धावून गेला आणि मेंढरं मारू लागला. गणू घाबरून मोठ्याने ओरडला, "लांडगा आला रे, खरंच लांडगा आला, मदत करा रे." पण गावकऱ्यांना वाटलं, हे पुन्हा खोटं बोलतोय. कोणीही आलं नाही. लांडग्याने बरेच मेंढरे मारली आणि निघून गेला. गणू रडत रडत गावाच्या दिशेने निघाला. तो खूप घाबरला होता. त्याने गावकऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. गावकरी म्हणाले, "खोटं बोलल्याची शिक्षा मिळाली तुला. आता खोटं बोलू नकोस." नीतिमत्ता: खोटं बोलू नये, नाहीतर खरं बोललो तरी कोणी विश्वास ठेवणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग.